मोहन मते सदस्य विधानसभा यांचे स्वागत करावं. अन्वे सर विरोधी पक्षनेता मनपा यांचं देखील स्वागत सरांनी करावं. अजून कोण आहे? कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बंधू, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच उपस्थित सर्व नागरिक या सर्वांचे आजच्या कार्यक्रमाकरिता खूप खूप स्वागत. यानंतर मी माननीय श्रीमती आर विमला मॅडम जिल्हाधिकारी नागपूर यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मॅडमनी करावं. माननीय श्रीमती आर विमला मॅडम. सर्वांना नमस्कार. नागपूर जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वितरण समारंभास उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत, या जिल्ह्याचे माननीय पशुसंवर्धन, दुग्ध विकास आणि क्रीडा मंत्री श्री सुनील केदार साहेब, या जिल्ह्याचे महापौर दयाशंकर तिवारीजी, जे वेळात वेळ काढून GB असताना सुद्धा इथे उपस्थित राहिले, आमदार मोहन मते साहेब, तानाजी वनवे साहेब, माझ्यासोबत ह्या कार्यक्रमाला मूर्त स्वरूप देण्यासाठी ज्यांनी मला सहकार्य केले असे राधाकृष्णन साहेब, NITचे चेअरमन मनोज सूर्यवंशी साहेब आणि योगेश कुंभेजकर. खरं तर घर जो असतो हे सगळ्यांचं एक मोठं स्वप्न असतो की स्वतःचं एक घर असावा आणि सर्वांसाठी घरे 20-20 या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाचे जे गाईडलाईन्स आहेत की प्रत्येकाला घर असावा 2022 पर्यंत, यामध्ये राज्य शासनाचा सुद्धा एक खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि ह्यासाठी राज्य शासनाने 2 ते 3 शासन निर्णयही निर्गमित केलेले आहेत 2018ला आणि 2019ला. विशेषतः ज्यांच्याकडे जागा आहे ते स्वतःचं घर सहजरित्या बांधून घेऊ शकतात. बँकेचे लोन असतात. आज आमच्याकडे LDM आणि बँक ऑफ बरोडा आहे, बँक ऑफ पंजाब नॅशनल बँक आहे, SBI यांनी सुद्धा याच्यामध्ये सहकार्य केलं आजच्या कार्यक्रमामध्ये आणि त्यांचेही काही आपण लोकांना लोनचं वाटप, मुद्राचं कार्यक्रम असेल किंवा इतर कार्यक्रमासाठी सहकार्य ते करणार आहे. तर बँकेचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो. तर अशा लोकांना स्वतःच्या घरासाठी जे स्पेशली अतिक्रमणदार आहे तर ह्याच्यामध्ये 4 प्रकारचे जे पट्टे वाटप आहे. एक तर नजूलच्या ज्या जमिनी आहेत आणि महसूलच्या ज्या जागा आहेत, राज्य शासनाच्या ज्या जागा आहेत, काही NITचे जागा असतील आणि काही महानगरपालिकाचे जागा असतील. यातले जे पात्र लाभार्थी आहे त्यांना त्यांच्या ज्या राहण्याच्या ठिकाणावर अतिक्रमण केले असेल तर ते नियमानुकूल करणे आणि त्यांना पट्टे वाटप करणे असा एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम घेण्यासाठी आमचे राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी खूप आम्हाला आग्रहाची भूमिका घेतली आणि मार्गदर्शन केलं की लवकरात लवकर वाटप करावा. मध्ये 2 आचारसंहिता झाले तेव्हा आपल्याला काही करता आला नाही, परंतु एक कमिटी स्थापन करून आम्ही सगळ्या 3 विभागाचे लोक एकत्र आलो. म्हणजे जे नागपूर प्रशासन आहे त्याच्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, त्यानंतर NIT आणि महानगरपालिका, आणि ह्यामध्ये जे काही पट्टे वाटपाचं कार्यक्रम नियोजन करायचं होतं, काही त्यांच्या जाग्यात होते, काही आमच्या जाग्यात होते आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर नियोजन करून वारंवार बैठका घेऊन केदार साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये बैठकामध्ये घेतले होते आणि ह्याच्यावरनं कसं मार्ग काढायचं मी विचार केला. आणि त्याच्यामध्ये जे निकष आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वी जे नियोजनासाठी ज्यांनी अतिक्रमण केले असेल त्यांचे भूखंड नियमानुकूल करायचे आहे. असे जे भूखंड आहेत ते 1500 चौरस फूटच्या मर्यादातच आपल्याला नियमानुकूल करायचं आहे. आणि असे जे अतिक्रमण आहे ते भोगवटदार वर्ग 2 या धारणिकाधारावर आपल्याला नियमानुकूल करायचे होते. अशी जी अतिक्रमणे होती ते नियमानुकूल करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय जे प्रवर्ग आहे त्यांना कब्जे हक्काची आकारणी रक्कम घेण्यात येऊ नये. तसेच 500 स्क्वेअर फूटपेक्षा जे कमी असतील त्या जागेवर सुद्धा
त्यांना मोफत आपल्याला वितरण करायचे. 1000 चौरस फूटपर्यंत जमीन जर असेल तर प्रचलित जर जे काय दर आहे ते द्यायचं आहे, त्याच्या किमतीचे 10% प्रमाणे. आणि 1000 फूटपेक्षा अधिक जर असेल तर अशा जमिनीच्या प्रचलित दर जो आहे त्याच्यापेक्षा 25% त्या दराने आपल्याला त्यांना द्यायचं आहे. तर अशा आपल्याकडे साधारणतः आज NITचे खरं तर आपण म्हणजे 110 पट्टेधारक होते, नजूलचे 101 होते, नागपूर महानगरपालिकाचे 30 होते आणि जिल्हा परिषदच्या मार्फत जे राज्य शासनाच्या मध्ये 9 लोक होते. अचानक काल आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये संख्या मुंबईतही वाढ झालेली आहे, नागपूरमध्येही कोरोनाच्या ज्या प्रादुर्भावाने एफेक्टेड लोक आहेत त्यांची संख्या वाढत असल्यामुळे आम्हाला हे कार्यक्रम आणि राज्य शासनाचे जे निर्देश होते त्याच्याप्रमाणे 50 लोकांनाच आपण इथे अनुमती दिलेली होती कार्यक्रम घ्यायला. म्हणून संख्या मोठ्या प्रमाणाने कमी करायला लागली आणि ज्या आम्ही पट्टेधारक होते त्यांना इथे बोलू शकले नाही. परंतु आणि विशेषतः आम्ही ग्रामीणमधनं इथे येऊन इन्फेक्ट होऊ नये यासाठी असे 9 आहेत, त्यांची नावं मी वाचते, पण त्यांना त्या ठिकाणीच पट्टे वाटप करण्यात येणार आहे. गुणाराम दिवाळे जुगनाते नवरगाव रामटेकचे, सुलोचना शंकर रहाटे नवरगाव रामटेक, गुलाब राजेराम नगराळे नवरगाव रामटेक, रमा मदन मेश्राम नवरगाव रामटेक, खेल प्रभाकर बोपचे नवरगाव रामटेक, मीरा अंतराम उईके नवरगाव रामटेक, कुमुद शंकर तिवाडे लिंगा काटोल, मारुती मंकल रांजेवार नांदगाव मौदा, कमलबाई राजेंद्र देशमुख नांदगाव मौदा. तर ह्या लोकांना जे इथे आम्ही निमंत्रित केले होते ते मात्र आले नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही नजूलचे 10, NITचे 10 आणि महानगरपालिकेचे 10 किंवा 5 लोक कदाचित कमी असतील, पण ह्या लोकांना प्रत्यक्ष इथे पट्टे वाटप माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे. सर्वांचं स्वप्न हे जे घराचं साकार होताना मला निश्चित रूपे खूप आनंद होत आहे की प्रत्येकाला स्वतःचा एक हक्काचा आणि स्वतःचा एक घर असेल तर सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि येणारा वर्ष जो आहे खरं तर कोविडचा सावट आहेच, सगळ्यांनी सावधता बाळगायला पाहिजे, मास्कचा वापर करायला पाहिजे, सामाजिक जे आपलं शारीरिक अंतर एकमेकांचं ठेवायचं आहे, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे आणि शक्यतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाणं किंवा बाजारात अनावश्यक वेळ जाणं टाळलं पाहिजे अशी मला सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे. सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अधिसूचित झोपडपट्टीतील नजूल जमिनीवरील एकूण 101 झोपडपट्टीधारक पट्टे वाटपासाठी आज रोजी पात्र ठरले आहेत. यापैकी एकूण 8 झोपडपट्टीधारकांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावरून पट्टा वाटप करत आहोत. तर मी सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर नितीन राऊत, मंत्री ऊर्जा, महाराष्ट्र राज्य. अच्छा ठीक आहे. सरांचंच घेऊन सर तुमचं मी माननीय तिवारी सर, महानगरपालिका महापौर नागपूर महानगरपालिका यांना विनंती करते की त्यांनी वणवे सर बोलत आहात. तानाजी वणवे सर, विरोधी पक्षनेता नागपूर महानगरपालिका यांना विनंती करते की त्यांनी आपली विचार मांडावेत. माननीय वणवे सर. सर्वांना नमस्कार. नामदार नितीन राऊत साहेब, पालकमंत्री नागपूर जिल्हा, नामदार सुनील भाऊ केदार, दुग्ध विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, या नगरीचे महापौर दयाशंकर तिवारीजी, आमदार मोहन भाऊ मतेजी, जिल्हाधिकारी आर विमला मॅडम, आमचे आयुक्त राधाकृष्ण बी, सुधार पडण्याचे सभापती सन्माननीय सूर्यवंशी साहेब, उपस्थित सर्व पट्टेधारक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, या ठिकाणी
सर्वप्रथम तर मी पालकमंत्र्यांचं मनापासून स्वागत करतो की अनेक दिवसापासून प्रलंबित असलेले जे पट्टे वाटपाचा, मग ते नजूलचे असोत, ग्रामीणमधले असोत की शहरातले असोत की सुधारपण्याचे असोत, सगळ्या लोकांना सन्मान्य सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रितरित्या पालकमंत्री आणि सुनील भाऊ केदार यांच्या निर्देशानुसार सर्वांना पट्टे मालकी हक्काचं घर त्यांना मिळते आहे, याचा आनंद आहे. आणि या सर्व घटनेचं मनापासून मी पालकमंत्र्यांना आणि सुनील भाऊंना आणि सर्व अधिकाऱ्यांना, माननीय महापौरजींना मनापासून त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. यानंतर मी मते सर सदस्य विधानसभा यांना विनंती करते. तिवारी सर महापौर नागपूर महानगरपालिका यांना विनंती करते की त्यांनी आपले मत मांडावं. माँ सरस्वती के चरणों में मैं शतशत नमन करता हूँ. भारत माता का मैं वंदन आराधन करता हूँ. मंच पर उपस्थित आज के कार्यक्रम के अध्यक्ष पालक मंत्री आदरणीय डॉक्टर नितिन राउत जी, हमारे दूसरे मंत्री आदरणीय मेरे विद्यार्थी जीवन से मित्र हैं आदरणीय सुनील भाऊ केदार जी, महानगर पालिका विरोधी पक्ष नेता तानाजी, दक्षिण नागपुर के हमारे लाडले विधायक मोहन मते जी, मंचस्थ जिलाधिकारी महोदया, माननीय मनपा आयुक्त, सभापति नागपुर सुधार प्रन्यास, जिला परिषद के सीईओ, मंचस्थ अन्य ज्येष्ठजन, मेरे समक्ष उपस्थित सभी अधिकारीगण और सभी लाभार्थी बंधुओं और बहनों, नागपुर शहर में झोपड़पट्टी में रहने वाले नागरिकों को उनके हक का मकान मिलना चाहिए. इस संकल्पना को साकार करने में अनेक कानूनी पेचीदगियां थी और उन सारी कानूनी पेचीदगियों का निवारण करने का काम 18 और 19 में तत्कालीन सरकार ने किया. जो पट्टे वाटप में अनेक प्रकार की अड़चनें आती थी, जिस कारण से मूल जमीन धारक को नाम कहीं प्राइवेट भूधारक थे, कहीं एनआईटी थी, कहीं नजूल था, कहीं महानगर पालिका थी, सबकी नियमावली अलग अलग थी. इस दृष्टि से सुगमता से, सरलता से, सहजता से किस प्रकार से गरीब आदमी को घर मिल सकता है, इस प्रकार से नियमावली तैयार की गई और पट्टे वाटप की शुरुआत की गई. कोरोना के कार्यकाल के कारण गत 2 साल के अंतराल में इसकी गति बहुत धीमी हो गई थी. मैं माननीय पालक मंत्री जी का अभिनंदन करना चाहूँगा कि आज उन्होंने शुरुआत की है और ये गतिशीलता तेजी से बढ़े, इस दिशा में वे विशेष रूप से प्रयास करेंगे, ऐसी उनसे मैं विनती भी करता हूँ. पट्टे वाटप के लिए जो हमारी टीम लगी हुई है, जिनके पास में सर्वे रिपोर्ट आने के बाद आगे की कार्रवाई होती है, उनका एक वर्कशॉप आपके नेतृत्व में होना चाहिए, ऐसा मुझे लगता है. और प्रत्येक समाज में कुछ सकारात्मक और कुछ नकारात्मक सोचने वाले लोग होते हैं. सरकारी अधिकारियों के साथ बहुतांश ऐसा लगता है कि जब वो किसी गरीब को अधिकार देते हैं तो उन्हें ऐसा लगता है वो अपने घर से दे रहे हैं. यह भाव के जो कर्मचारी वहां हो गए, उन्हें वहां ना रखते हुए जो सकारात्मक रूप से गरीबी को घर प्रदान करने के बारे में सकारात्मक सोच रखते हैं, यह सोच आपके वक्तव्य से उन कर्मचारियों में आप डेवलप करें और इसकी गतिशीलता बढ़ाए, ऐसी मैं आपसे अपेक्षा करता हूं. एक आयोजन के लिए जिलाधिकारी महोदया ने इस संपूर्ण संयोजन को किया, उनसे भी निवेदन है कि इसकी गतिशीलता बढ़ाने में वे व्यक्तिगत रुचि ले, ऐसी अपेक्षा करता हूं. आप सभी को जिन्हें आज पट्टे मिल रहे हैं, उन सभी को हार्दिक शुभकामनाएं और नूतन वर्ष की पूर्व संध्या पर मंचस्थ सभी जनों को और यहाँ मेरे समक्ष उपस्थित सभी को नूतन वर्ष की हार्दिक शुभकामनाएं. धन्यवाद सर. यानंतर नागपूर महानगरपालिका अंतर्गत एकूण 30 झोपडपट्टीधारक पट्टेवाटपासाठी पात्र ठरलेले आहेत. यापैकी 10 पट्टेधारक यांना आपण प्रातिनिधिक स्वरूपात व्यासपीठावरून पट्टेवाटप करणार आहोत. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर नितीन राऊत, मंत्री ऊर्जा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या नागरिकांना पट्टेवाटप करावं.
सर्वप्रथम श्री महादेव शामराव मसराम, श्रीमती नलू महादेव मसराम यांना गोरा कुंभारपुरा कुंभारटोली या क्षेत्रातील पट्टे वाटप केलं जात आहे. 2048 पर्यंत याचा कालावधी असणार आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी जलदरित्या व्यासपीठावर यावं. मसराम. यानंतर श्रीमती सुनीता मुकेश यादव, त्यानंतर श्रीमती शीला बालक गेडाम, श्रीयुत बालक तुकाराम गेडाम. त्यानंतर श्रीमती कीर्ती रमाकांत कुशवाह, श्रीयुत रमाकांत रामबहोहर कुशवाह, श्रीमती शीतल अभिषेक तलमेले, श्रीयुत अभिषेक मुरलीधर तलमेले या सर्वांना गोरा कुंभारपुरा कुंभारटोली या क्षेत्रातील पट्टे वाटप केलं जात आहे. यानंतर श्रीयुत नंदू रामदासजी खापेकर, श्रीमती सोनाली नंदू खापेकर. यानंतर मी माननीय नामदार श्री सुनील केदार, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते पुढील पट्टीचे वाटप व्हावं. यानंतर श्रीकांत शेषरावजी पाटील, श्रीमती काजल श्रीकांत पाटील, श्रीयुत शशिकांत शेषरावजी पाटील. श्रीयुत रामाजी नथुजी कातुरे, श्रीमती शांताबाई रामाजी कातुरे यांना शिवाजीनगर क्षेत्रातील झोपडपट्टीचे पट्टे वाटप केलं जात आहे. माननीय केदार सर यांच्या शुभ हस्ते. श्रीमती मीना प्रकाश सूर्यवंशी. यानंतर माननीय श्री मोहन मते, सदस्य विधानसभा यांच्या शुभ हस्ते पुढील झोपडपट्टीचे पट्टे वाटप होईल. भूतेश्वर नगर येथील श्रीमती सुनंदा शांताराम सोनकुसरे, श्रीमती सोनकुसरे. अजून नको. श्रीयुत धीरज अरविंद फुलझेले, श्रीमती शिल्पा धीरज फुलझेले यांना रामबाग क्षेत्रातील झोपडपट्टीचे पट्टे वाटप केलं जात आहे. झाले ना फुलझेले बस. यानंतर नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अधिसूचित झोपडपट्टीतील 110 झोपडपट्टीधारकांना पट्टे मंजूर झालेले आहेत. यापैकी आपण 10 व्यक्तींना व्यासपीठावरून पट्टे वाटप करत आहोत. यामध्ये सर्वप्रथम श्रीयुत सुरेश गंगाधर पाटील, संतोषनगर झोपडपट्टी, मौजा वांजरी. मी दयाशंकर तिवारी सर, महापौर नागपूर महानगरपालिका यांना विनंती करते की पुढील गेलेत का? श्रीयुत सुरेश गंगाधर पाटील, संतोषनगर झोपडपट्टी, मौजा वांजरी. श्रीयुत दिवाकर चुडामन मौदेकर, संतोषनगर झोपडपट्टी, मौजा वांजरी. श्रीयुत दसरू खोरबरा मकराम, संतोषनगर झोपडपट्टी, मौजा वांजरी. श्रीयुत मोतीराम सदाशिव सोनकुसरे,
यानंतर कस्तुरबा नगर झोपडपट्टी मौजा इंदोरा येथील श्रीयुत रवींद्र रायभानजी दुपारे, यानंतर श्रीयुत मनोज दौलतराव सुटे, कस्तुरबा नगर झोपडपट्टी मौजा इंदोर येथील एक ग्रामस्थ आहेत. श्रीयुत हरी सीताराम जुगनकर, आनंदनगर झोपडपट्टी मौजा बिनाखी, श्रीयुत पंजाबराव चिंदोजी मांडवकर, आनंदनगर झोपडपट्टी मौजा बिनाखी, त्यानंतर श्रीयुत श्यामदास अनुपदास जांगडे, श्रीयुत रामकृपाल शेतराम अंजोले, नेहरू नगर झोपडपट्टी. घ्या ना पटकन, बोलू का? यानंतर नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अधिसूचित झोपडपट्टीतील नझुल जमिनीवरील 101 झोपडपट्टीधारक पट्टेवाटपासाठी पात्र ठरलेले आहेत. यापैकी 8 झोपडपट्टीधारकांना आपण आज व्यासपीठावरून पट्टा वाटप करत आहोत. यामधील श्रीमती कल्पना नरेश झोडापे आणि श्रीयुत नरेश चोकीनाथ झोडापे, मौजा इंदोर येथील खसरा क्रमांक 62, इंदोरा पार्ट 2, झोपडपट्टी क्रमांक कोड क्रमांक 194, श्रीमती कल्पना नरेश झोडापे आणि श्रीयुत नरेश चोकीनाथ झोडापे. यानंतर श्रीयुत गुलाब लक्ष्मण वासनिक आणि श्रीमती शशिकला गुलाब वासनिक, मौजा इंदोर येथील खसरा क्रमांक 62, इंदोरा पार्ट 2 मधील हे नागरिक आहेत. पुढे श्रीमती लता देवचंद साखरे, श्रीमती लता देवचंद साखरे, श्रीमती शोभा हरिदास इंगोले आणि श्रीयुत हरिदास राजाराम इंगोले, मौजा इंदोर येथील खसरा क्रमांक 18, शीट क्रमांक 3840, नगर भूमापन क्रमांक 249, श्रावस्ती नगर. यानंतर मौजा नागपूर येथील खसरा क्रमांक 306, जय बजरंग नगर, श्रीयुत गोपाल रामजी मेश्राम आणि श्रीमती शीला गोपाल मेश्राम. मौजा सीताबर्डी येथील खसरा क्रमांक 274 आणि 275, मरियम नगर येथील श्रीयुत अरविंद किशोर धोटे, श्रीमती सुमित्रा अरविंद धोटे. तीनच बाकी आहेत. श्रीयुत मूलचंद सावनलाल बघेल, श्रीमती गीता मूलचंद बघेल. यानंतर श्रीमती गीताबाई सदाशिव आत्राम, श्रीमती गीताबाई सदाशिव आश्रम आणि मौजा इंदोरा येथील श्रीमती तनुजा शिवचरण कटरे, श्रीमती तनुजा शिवचरण कटरे. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी मोहन मते, सदस्य विधानसभा, यांना विनंती करते की सरांनी आपली मत मांडावं. आजच्या या पट्टे वाटप कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष, नागपूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितीनजी राऊत, आपले दुसरे मंत्री मान्य सुनीलजी केदार,
मंचावर विराजमान नागपूर सुधार प्रदेशचे सभापती मान्य सूर्यवंशी साहेब, जिल्हाधिकारी श्रीमती विमला मॅडम, मंचावर विराजमान अन्य गणमान्य मंडळी, मी मान्य पालकमंत्र्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो. खऱ्या अर्थानं जे कोरोनाच्या काळात जे थांबलं होतं पट्टे वाटपाचं काम, ते निश्चित त्याला आता गती मिळालेली आहे. बंधूंनो, महानगरपालिकेची जागा असो, सुधार प्रन्यासची असो किंवा नजूलची असो, त्या लोकांना पट्टे देण्याच्या संदर्भात जरी काही कारवाई चालू असली तरी मी पालकमंत्र्यांना एक विनंती करतो की झुडपी जंगलाच्या ज्या जागेवर काही लोक बसले आहेत, काही झोपडपट्ट्या बसल्या आहेत, त्यांचंही काम हे गतीनं व्हावं, जेणेकरून त्यांनाही स्वतःचं घर, हक्काचं घर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो मान्य पालकमंत्र्यांकडनं. आणि शासनाच्या वतीनं केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हे लवकरात लवकर निकालात निघेल अशी मी आपल्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या नागरिकांना पट्टे वाटप झाले आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी पाठपुरावा केल्यामुळेच हे सगळं होऊ शकलं. आणि आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर बँकमधून यानंतर बँकेकडून विविध योजनांतर्गत ज्या व्यक्तींना लोन अमाऊंट मिळणार आहे त्याचं सँक्शन लेटर देत आहोत, अशा व्यक्तींना आपण व्यासपीठावरून सन्मानित करणार आहोत. यामध्ये बँक ऑफ इंडिया अंतर्गत सीमा वाघ यांना PMEGP या योजनेअंतर्गत भोजनालयासाठी 2.5 लाख रुपयाचं सँक्शन लेटर माननीय पालकमंत्री नितीन राऊत सर यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. श्रीमती सीमा वाघ. यानंतर बँक ऑफ बडोदाकडून श्रीमती प्रियांका इंगळे. श्रीमती प्रियांका इंगळे बँक ऑफ बडोदाकडून यांना 1,80,000 रुपयाचा धनादेश आणि त्याचं सँक्शन लेटर दिलं जाणार आहे शिवणकामाच्या व्यवसायाकरिता PMEGP या योजनेअंतर्गत. श्रीमती प्रियांका इंगळे. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राकडून उज्ज्वला इनकॉर्पोरेशन यांना 5 लाख रुपयाचे मुद्रा योजनेअंतर्गत ऑइल पेंटसाठी मंजुरी पत्र आणि धनादेश दिला जात आहे. बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत उज्ज्वला इनकॉर्पोरेशन. यानंतर कॅनरा बँकेकडून निशा रामकिशोर वर्मा यांना PMEGP या योजनेअंतर्गत 9 लाख रुपयाचा धनादेश आणि मंजुरी पत्र बेकरी प्रोडक्ट्सच्या उद्योगासाठी. यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून इंडियन बँक, जय मा दुर्गा ट्रेडर्स, अरुण दुबे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गीता सोनेकर. स्टेट बँक ऑफ इंडियाकडूनच माधुरी गायकी यांना 2,23,000 रुपयाचे सँक्शन लेटर आणि धनादेशाचे वाटप केले जात आहे गृह उद्योगासाठी. यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाकडून अमित पराते 4,50,000 रुपयाचा धनादेश आणि मंजुरी पत्र झेरॉक्स सेंटरच्या उद्योगासाठी त्यांना दिलं जात आहे. यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाकडूनच रेखा सिदाम. घेतले ना, दोन्ही घेतले. माधुरी गायकी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृह उद्योगासाठी यांना दिलं जात आहे. त्याच्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया अमित पराते 4,50,000 रुपयाचा धनादेश आणि मंजुरी पत्र PMEGP या योजनेअंतर्गत झेरॉक्स सेंटरच्या उद्योगासाठी. आणि रेखा सिदाम युनियन बँक ऑफ इंडियाकडून 4,75,000चा धनादेश
आणि मंजुरी पत्र पीएमईजीपी या योजनेअंतर्गत गारमेंट शॉपच्या उद्योगाकरिता. कुठची राहिली? नाही दिसत आहे. इंडियन बँक कडून जय मा दुर्गा ट्रेडर्स अरुण दुबे. सर्वांचे अभिनंदन. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर मी माननीय नामदार श्री सुनील केदार, मंत्री पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य नामदार डॉक्टर नितीनरावजी, पालकमंत्री नागपूर जिल्हा, कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आमदार सन्मान्य मोहन मतीजी, ज्यांनी आपलं मार्गदर्शन करून पुढच्या सभेला गेले असे या शहराचे प्रथम नागरिक महापौर सन्मान्य दर्शन तिवारीजी, नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षाचे तानाजी वनवे, ज्यांच्या खास परिश्रमानं घाईगर्दीत का होना पण सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या दृष्टिकोनातून शासकीय उपक्रम राबवण्यासंबंधी ज्यांनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी विमला मॅडम, त्या आमचे जावयान पंचायत समिती त्या NITचे चेअरमन सूर्यवंशीजी, याने जिल्हा परिषदचे मुख्य कार्याधिकारी योगेश, मंचावर बसले इथं सगळे मान्यवर, पत्रकार बंधू आणि सगळे बंधू वगैरे मित्रांनो, अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि हा जो सर्वांसाठी घरं 2018 मध्ये जो उपक्रम सुरू झाला होता त्याला अंतर्गत हा त्या ठिकाणी आहे. आणि ही पट्टे आणि शासनाची योजना ह्या अशा लोकांसाठी आहे की जे समाजामध्ये रंजले गांजले लोक आहे, हँड टू माउथ वाले लोक असतात, हातावरून पानावर खाणारे. आणि ह्या लोकांचं हे स्वप्नातलं एक त्यांचं स्वप्नच असतं त्या ठिकाणी की त्यांना एक त्यांच्या मालकी हक्क पट्ट मिळालं पाहिजे. पुष्कळदा ह्या जमिनी कायद्याने त्यांना मिळाल्या पाहिजेच, पण मग पाठपुरावा कोणी करायचा, कागद मंजूर अप्लिकेशन कोणी कुठं द्यायची, ती कशी द्यायची, मग ती मंजुरीचा प्रोसेस होत असताना त्यांनी किती ठिकाणी कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याकडे किती किती वेळ घालवायचा. आणि ही सगळी लहान माणसं प्रशासनाच्या दरबारी समजा आपले कामं सोडून त्या ठिकाणी वेळ द्यायला लागले तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ ती ही गोष्ट तेवढीच खरी. आणि मग शासनाच्या माध्यमातून हा असा उपक्रम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये तकादा लावत ठेवला. मला वाटतं दरवेळेस ते कलेक्टरला हेच वेळ त्याचं काय झालं त्याचं काय झालं, त्या ठिकाणी एक चांगला उपक्रम झाला, त्याबद्दल मनापासून कौतुक. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गोरगरिबाच्या हिताच्या दृष्टिकोनातून राज्य शासन सरकार आपल्या द्वारी हा एक त्या ठिकाणी दृष्टिकोन ठेवून कार्यक्रम राबवला, म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक, स्वागत. त्या ठिकाणी माननीय आमदार मोहन मतेंनी जो विषय काढलेला ही गोष्ट तेवढीच पालकमंत्रीमध्ये की झुडपी जंगलचा मोठा विषय आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला विदर्भातला मोठा विषय त्या ठिकाणी आहे. जवळजवळ 80,000 हेक्टर जमीन झुडपी जंगलाच्या त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या ह्या विदर्भातला त्या कारणाने त्या थांबलेल्या आहे. हा सगळा प्रोसेस मागच्या वेळेस सुद्धा सुधीर मुंगीटवार ज्यावेळेस मंत्री होते वन विभाग, मी सुद्धा त्या आमदार सभागृहात बरेचदा प्रश्न लावले, त्यांनी मार्ग काढला. त्याच्या अगोदर सन्मान्य नितीन राऊत साहेब आपल्याला आठवत असेल की पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस केंद्रात आपलं सरकार होतं, ते मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यावेळेस सुद्धाही हा झुडपी जंगलाचा विषय एक विशेष खास बाब म्हणून केंद्राकडे पाठवावा अशा प्रकारचा निर्णय झाला होता. तो सगळा प्रोसेस करता करता आणि मला जी माहिती उपलब्ध आहे एखाद्या जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा त्यांनी ते कन्फर्म करून घ्यावं की आता त्या सुप्रीम कोर्टाची जी त्या ठिकाणी ती कमिटी जी कमिटीने सुद्धा आता प्रश्न निकाली काढलेला आहे. प्रश्न एवढाच आहे की आता आपल्याला एक्झिक्यूट करून घ्यायचं आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळेजण पुढे एखादी बैठक त्याच्यावर आपण मुंबईला लावू. सुप्रीम कोर्टामध्ये झालेल्या निकालाच्या माध्यमातून हे झुडपी जंगल, कारण झुडपी जंगलाच्या माध्यमातून सुद्धा त्या कारण झोपड्या कोण बांधतं,
गोरगरीब आहे, ज्यांच्या त्या ठिकाणी त्यांची ऐपतच नसते काय करायची, जेवायची ऐपत नसेल तर घरं कुठून घ्यायची त्या ठिकाणी. आणि म्हणून हा सुद्धा झुडपी जंगलाचा प्रश्न सुद्धा ह्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये तातडीनं निकाली काढण्यात दिसून नितीन भाऊ आपले जे सहकारी नितांत ह्या सगळ्या गोरगरिबाला गरज आहे, आपण ते नक्कीच पुढाकार घ्याल असा आपल्याप्रती आज ह्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अपेक्षा बाळगतो. पुनश्च जिल्हाधिकारी अत्यंत चांगला हा कार्यक्रम शासन आपल्याद्वारे महाविकास आघाडीचं सरकार हे गोरगरिबासाठी आहे ही प्रचिती करून देण्यासाठी आपण जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल राज्याचा मंत्री आणि ग्रामीण भागाचा कार्यकर्त्या नात्यानं आपलं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर नितीन राऊत, मंत्री ऊर्जा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्ष भाषण करावं. माननीय सर नितीन राऊत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी आयोजित नागपूर शहरातील गोरगरिबांना पट्टे वाटप करण्याच्या या समारोहाला लाभलेले माझे राज्य मंत्रिमंडळातील सहकारी, आपल्या जिल्ह्यातील तरुण तडफदार नेते व पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि क्रीडा मंत्री आदरणीय नामदार श्री सुनील केदारजी, मंचकावर या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय आमदार श्री मोहन मतेजी, ज्यांच्या कार्यकुशलतेनं आणि कर्तृत्वानं या ठिकाणी ह्या समारोहाचं आयोजन करण्यात आलं, त्या जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीमती आर विमलाजी, ज्यांनी या पट्टेवाटपामध्ये मोलाचं सहकार्य बजावलं आणि विशेष रुची दाखवून नागपूरकरांचा सन्मान या ठिकाणी केला, ते नागपूर सुधार प्रन्यासचे सन्मान्य सभापती श्री मनोज सूर्यवंशीजी, जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री योगेश कुंभेजकरजी, मंचकावर या निमित्त उपस्थित समस्त मान्यवर, सभागृहात करोनाच्या या नियमावलीच्या अंतर्गत उपस्थित समस्त पट्टेधारक बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, असं म्हटलं जातं की ज्याचं जडतं त्याला कळतं. आणि स्वातंत्र्याच्या या 75व्या वर्षाची वर्षगाठ या ठिकाणी सुवर्ण महोत्सव म्हणून आपण साजरी करत असताना या गोरगरिबांना न्याय मिळावा, त्यांचा हक्काचा निवारा मिळावा, जे काँग्रेस पक्षाचं सूत्र राहिलं, आमच्या दिवंगत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी गरिबांसाठी जे अन्न वस्त्र निवारा या कुटुंबांच्या मूलभूत गरजा आहेत व त्यासंबंधी केलेल्या अंमलबजावणीने त्यांनी एक जगण्याचा हक्क या देशातील प्रत्येक नागरिकांना दिला, मिळवून दिला, शिक्षणाचा अधिकार दिला, 2 वेळचे भोजन मिळावे यासाठी सवलतीच्या दरात धान्य दिले, रोजगार हमीच्या माध्यमातून प्रत्येक हाताला काम दिले आणि सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करत गरिबांना न्याय देण्यामध्ये काँग्रेस पक्षाने आपली यशस्वी वाटचाल केलेली आहे. मी आपल्याला आवर्जून सांगेन, सुनील भाऊ ग्रामीण भागाचं नेतृत्व करता आपण, परंतु कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांचे रोजगार हिरावून गेलेत
अनेक लोकांना हाताला काम मिळालं नाही, पण हीच रोजगार हमी योजना जी होती त्या रोजगार हमी योजनेने ग्रामीण भागातल्या नागरिकांना जगवलेलं आहे हे सुद्धा आपण विसरू शकत नाही. आणि म्हणून आपण बघतो आहे की गोरगरीब जनता कामाच्या शोधात शहराकडे आकर्षित होत आहे, तरीही त्यांच्याकडे लक्ष पुरवण्याचं काम आपण सर्व मंडळी या ठिकाणी करतो आहोत. मला अत्यंत आनंद आहे की आपण राज्याच्या मंत्रिमंडळात आलात आणि कालच आपण आपले मंत्रिमंडळातील 2 वर्ष पूर्ण केलेत. निश्चितच तुमचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा दिल्या पाहिजेत आपल्या पुढच्या वाटचालीसाठी. नागपूर हे झोपडपट्ट्यांचं शहर म्हणून ओळखलं जात असे आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त झोपडपट्ट्या ह्या पूर्व नागपुरात आणि त्याच्या खालोखाल नव्हे तर बरोबरीने उत्तर नागपूर या विधानसभा मतदारसंघामध्ये झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात राहिल्यात आणि त्यामुळं अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेत. नोकरीसाठी आलेला प्रत्येक माणूस आपल्यासाठी राहायला निवारा शोधत होता आणि त्यांनी जिथं जागा मिळेल तिथं आपलं घर बांधलं. मी आपणास सांगू इच्छेन की उत्तर नागपुरातील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये मी त्या ठिकाणी पक्क घरं बांधून दिलेली आहेत प्रत्येकाला. ज्याची झोपडी जिथं असेल त्या ठिकाणी त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधून दिलं आणि जवळपास 6 ते 7 हजाराच्या जवळपास ती संख्या आहे. आणि परंतु त्यांचे जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले नव्हते, ते पट्टे सुद्धा देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं आणि जे थांबलेलं काम होतं मागील 5 वर्षात ते पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा आज या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आपण करतो आहोत. आणि हे खरं आहे की जिथं झोपडी लोकांनी घेतली तिथं महानगरपालिकेने टॅक्स लावला, त्यांना पाण्याच्या लाईन दिल्यात, आम्ही विजेचं कनेक्शन दिलं आणि फक्त त्यांना अधिकृतपणे त्यांचं पट्टे नव्हते दिलेले आहेत. आज ते या ठिकाणी आपण देतो आहोत, याचा मला अत्यंत आनंद आहे. आता या कुटुंबांना बँकेचं कर्ज सुद्धा या ठिकाणी मिळू शकेल आणि त्यांचं जीवन सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाईल. 2019 मध्ये महाविकास आघाडीचे जे सरकार आले आणि मागील 2 वर्ष कोविडचा खडतर सामना करून पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत यशस्वीपणे नियंत्रणात जे आणलं गेलं त्यामध्ये नागपूरच्या जनतेचा सिंहाचा वाटा हे विसरू शकत नाही. परंतु आज पुन्हा एकदा या तिसऱ्या लाटेचा सामना करायला आपल्याला सज्ज व्हायचं आहे. माझी विनंती राहणार आहे नागपूरच्या समस्त नागरिकांना की केंद्र सरकारने जी 5 शहरं महाराष्ट्रातली निवडलीत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात करोनाचा तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे, त्यामध्ये मुंबई सबर्ब, ठाणे, पुणे आणि नागपूर या 5 शहरांचा समावेश आहे. आणि या शहरांचा समावेश असल्या कारणानं कालच नवीन नियमावली सुद्धा या ठिकाणी लागू झाली आणि आमच्या मनात जरी नसलं की आता हे रिस्ट्रिक्शन आणखी कडक करावेत, परंतु शेवटी आपल्या जीवितांचा प्रश्न या ठिकाणी आहे. आपचा जीव वाचवणं मनुष्याचा हा मानव धर्म आहे आणि तो धर्म पाळण्यासाठी प्रशासनानं आपली कमर या ठिकाणी कसलेली आहे. परंतु सरतेशेवटी तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही ह्या तुमचे जीव वाचवण्यासाठी कमी पडू. म्हणून नागपूरच्या प्रत्येक नागरिकांनी आम्हाला या कामी सहकार्य करावं. रिस्ट्रिक्शन्स आम्हाला नवीन नियमाप्रमाणे आणखी वाढवावं लागतील आणि त्याचंच कारण आहे की आज आपण या ठिकाणी केवळ 50 लोकांच्या मध्ये या प्रकारचा हा उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत. मला धन्यवाद दिले पाहिजेत महानगरपालिका सुधार प्रन्यास महसूल विभाग या तिघांनाही की त्यांनी गोरगरिबांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी मिशनरी सारखं वर्क या ठिकाणी केलं. आणि या ठिकाणी श्रीमती आर विमला जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून आल्यात, मनोज सूर्यवंशी म्हणून
नागपूर सुधार परिषदेचे सभापती म्हणून रुजू झालेत. या दोघांनी यासाठी पुढाकार घेतला आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक पात्र कुटुंबाला मालकी हक्क दिलाच पाहिजे, या प्रकारे त्यांनी या ठिकाणी काम केलं. त्यामुळं पुन्हा एकदा मी त्यांचं या ठिकाणी कौतुक करतो. या ठिकाणी झुडपी जंगलाचा प्रश्न आपण माननीय मंत्री महोदय आणि माननीय आमदारांनी मांडला. झुडपी जंगलाचा निकाल नुकताच उच्चतम न्यायालयाने आपल्या बाजूने दिलेला आहे. आता केवळ एक सोपस्कार राज्याचे वनमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन पार पाडायचे आहेत. आम्ही दोघेही मंत्री, मी सुनील भाऊंच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छेन की आम्ही लवकरच एक जॉईंट मीटिंग माननीय वनमंत्री आणि राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी यांच्या समवेत या ठिकाणी करू आणि तो प्रश्न सुद्धा निकाली काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. शेवटी आपण क्रीडा मंत्री आहात मंत्री महोदय. मानकापूर हे आपल्या खात्याचं मोठं काम आहे, जरी आपलं अधिकृत नसलं परंतु क्रीडेचं क्षेत्र आहे आणि मोठं स्टेडियम आहे मानकापूर, आणि या स्टेडियमची जागा सुद्धा प्रचंड आहे. याचं वैभव असंच कायम राहावं आणि या स्टेडियमला आपण राजीव गांधी यांचं नाव सुद्धा द्यावं, हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून विनंती करतो. माझ्या उत्तर नागपुरात सिंधी समाज बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहेत. जेव्हा देशाची फाळणी झाली त्या फाळणीमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधून शरणार्थी आलेत. त्या शरणार्थी नागरिकांना सुद्धा निवारा दिला, त्यांना सुद्धा मालकी हक्क मिळावा ही माझी भूमिका आहे. हा प्रश्न सुद्धा आपण प्रशासन प्राधान्याने सोडवेल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या निमित्तानं पुन्हा एकदा मी नासूप्र, मनपा आणि महसूलच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. लवकरच उर्वरित पट्टे वाटपाचं काम सुद्धा युद्धस्तरावर मार्गी लावून गोरगरिबांना निवाऱ्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अधिकारी या ठिकाणी पुढाकार घेतील ही अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो. आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही दोन्ही मंत्री चर्चा करून त्यांच्या काही अडीअडचणी असतील ते समजून ते सोडवण्याचा प्रयत्न करू. काही पट्ट्यांचे कामं ग्रामीण भागात सुद्धा आहेत आणि ग्रामीण भागामध्ये जे दलित समाजाचे लोक आहेत, आदिवासी समाजाचे लोक आहेत, जे त्या ठिकाणी सरकारी जमिनीवर किंवा जंगलाच्या जमिनीवर त्या ठिकाणी शेती करतात, त्या लोकांना सुद्धा न्याय मिळवण्यासाठी ग्रामीण भागात आपण एक योजना राबवू. सुदैवानं आपल्याला जे अधिकारी या ठिकाणी लाभलेत ते चांगले आहेत आणि त्या लोकांनी नेहमीच आपल्या या सर्व कामांच्या संबंधाने प्रयत्न करण्यामध्ये कोणतीही कसर कमी ठेवलेली नाही. निश्चितच या सर्व कामांना या ठिकाणी गतिशीलता मिळेल आणि आपली सर्व कामं मार्गी लागतील. माझ्या खात्याच्या माध्यमातून नुकतंच मी या शहराला आणि ग्रामीण भागाला 350 कोटी रुपये अंडरग्राऊंड केबलिंगसाठी मंजूर केलेले आहेत. MERC मध्ये ते प्रकरण निर्णयासाठी गेलेलं आहे. तिथून आलं तर आम्ही लवकरच दोघेही मंत्री त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन करू. तद्वतच अनेक प्रश्न आपल्या नागपूर शहराचे आहेत. आम्हालाही वाटतं की नागपूर शहरात रोजगार वाढावा, नवीन उद्योगधंदे यावेत, या संबंधी सुद्धा आपण निर्णय केले पाहिजेत. एक वैभव फुटाळा तलावाचं जे होतं, जे नासूप्रतर्फे आम्ही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं होतं, नवीन वर्षाचा वर्ष साजरा करण्याचं काम असो किंवा एखादा सण साजरा करत असताना तरुण मंडळी त्या फुटाळा तलावाच्या ठिकाणी जात असत. परंतु आता जो रस्ता आम्ही त्या ठिकाणी बनवला होता, त्या रस्त्यावर स्टेडियम सारखं जे बनवलेलं आहे ते आम्ही पुन्हा एकदा त्याची चौकशी करून त्याचं पूर्ववत त्या ठिकाणी म्हणू. कारण नागपुरात येणारा माणूस हा विरंगुळा कुठं होऊ शकतो हे बघायला रात्रीला त्या फुटाळा तलावाच्या परिसरात जायचे. आणि दुर्दैवानं मागच्या सरकारनं
ते सगळं मोडकळीस टाकलेलं आहे. मला आठवतं की 1995ला सुद्धा जेव्हा सरकार या ठिकाणी आली, ऑरेंज सिटीच्या नावानं मोठा गवगावा करून एक पूल बांधण्यात आलेला होता आणि तो पूल अजनीवरून पुढे जात असताना नंतर तो पुन्हा पाडण्यात आला. आता तीच परिस्थिती या ठिकाणी पुन्हा दिसते मला. कारण जे त्या ठिकाणी बांधकाम झालं ते रस्त्याच्या मधोमध झालं. ते रस्त्याच्या पलीकडे ज्या ठिकाणी दुकानं नागपूर सुधार प्रन्यासनी केलेली होती त्या ठिकाणी जर झालं असतं तर निश्चितपणे सौंदर्यात आणखी वृद्धी झाली असती, लोकांना कामही मिळालं असतं, दुकानदारांना, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी चांगलं एक स्थान प्राप्त झालं असतं आर्थिक बळकटीसाठी, आणि लोकांना सुद्धा त्या ठिकाणी विरंगुळा प्राप्त झाला असता. त्याचा सुद्धा आम्ही पुनर्विचार करू. आपण सुद्धा त्यात सहकार्य करावं ही विनंती करून येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना, नागपूरकरांना, नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक बंधू भगिनी, माझ्या आई बाबा आणि युवा मित्र, पत्रकार मित्र सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. आपण कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. यापूर्वी एक छोटासा सत्कार कार्यक्रम राहिलेला आहे. मी माननीय नामदार डॉक्टर नितीन राऊत, मंत्री ऊर्जा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करते की मोहित गेडाम, अग्रणी जिल्हा प्रबंधक यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते त्यांनी करावा. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी मी माननीय बनकर मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मॅडमनी करावं. माननीय बनकर मॅडम. आज दिनांक 31/12/2021 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप कार्यक्रम अंतर्गत व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर माननीय नामदार डॉक्टर नितीनजी राऊत, मंत्री ऊर्जा महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर जिल्हा, माननीय नामदार श्री सुनीलजी केदार, मंत्री पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य, माननीय श्री दयाशंकरजी तिवारी, महापौर नागपूर महानगरपालिका नागपूर, माननीय श्री मोहनजी मते, सदस्य विधानसभा, माननीय श्री तानाजी वनवे, विरोधी पक्षनेता महानगरपालिका. आपणास अतिथी म्हणून लाभले त्यामुळे सर्वांचं मनपूर्वक आभार. आपल्या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री नितीनजी राऊत साहेब यांच्या प्रेरणेने आजचा नागपूर जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप तसेच इतर योजनांचे धनादेश वाटपाचा लोकाभिमुख तसेच लोकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असलेला कार्यक्रम पार पडला. याबाबत सर्वांचे खूप आभार. आपल्या मार्गदर्शक नागपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदरणीय श्रीमती विमला आर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय यंत्रणांनी आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला, याबद्दल त्यांचेही आभार. आजच्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नजूल शाखेसोबतच महानगरपालिका तसेच नागपूर सुधार प्रन्यास आणि जिल्हा परिषदनेही या योजनांमधील पट्टे वाटपाबाबत सहकार्य केल्याबाबत महानगरपालिका आयुक्त माननीय श्री राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती माननीय श्री मनोज कुमार सूर्यवंशी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री योगेश कुंभेजकर यांचेही आभार. धनादेश वाटपासाठी बँकांचे व LDM श्री मोहित गेडाम यांचे विशेष आभार. आजच्या पट्टे वाटपाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित पत्रकार, पट्टेधारक आणि इतर नागरिक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबाबत सर्वांचेच आभार. आणि माननीय अध्यक्ष यांच्या परवानगीने आजची
हा विशेष कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आत्ताचा पुढील कार्यक्रम जो भूमिपूजनाचा आहे तो आपल्या इथेच होणार आहे. कृपया आमंत्रितांनी स्थानापन्न राहावं.